मधुमतीला 2 मुलं होती, अजय आणि विजय. अजयचं लग्न प्रज्ञाशी झालं होतं आणि विजयचं संध्याशी. प्रज्ञा घरातली मोठी सून असल्याची सगळी कर्तव्य पार पाडत होती, पण तरीही नेहमी प्रज्ञाचा अपमान होत असे, कारण ती शिकलेली नव्हती. मधुमती, तुझी मोठी सून तर खूप चविष्ट जेवण बनवते. फक्त जेवणच बनवते, बाकी काहीच तिला जमत नाही. म्हणजे काय? आता काय सांगू, माझी मोठी सून अडाणी. काही वाचायला सांगितलं तर हिला कापर भरत. ही तर अशीच आहे. तू सोड. माझ्या लहान सुनेला भेट, संध्या. ग्रॅज्युएट आहे आणि नोकरीही करते. चांगलंय. मालतीला वाटत होतं की मधुमती उघडपणे प्रज्ञाची निंदा करत होती. एक दिवस काय झालं, अजय आणि विजय घरी आले. ते दोघं खूप टेन्शन मध्ये होते. काय झालं? तुम्हा दोघांची तोंड का पडली आहेत? नगरपालिकेची नोटीस आली आहे की आपलं घर अनधिकृत आहे आणि लवकरच ते आपलं घर तोडणार आहेत. आपण तर कित्येक वर्ष इथे राहतो, मग हे इलिगल कसं असेल? माहिती नाही आई, काहीच कळत नाहीये. आणि मग तेव्हापासून अजय विजयच्या कोर्टाच्या फेऱ्या सुरू झाल्या. काही महिने लोटले. शेवटी कोर्टाने निर्णय सुनावला. तुमचे घर अनधिकृत आहे आणि नगरपालिका लवकरच ते तोडून टाकेल. हे ऐकताच मधुमतीच्या पायाखालची जमीन सरकली. घरातले सगळे काळजीत पडले आणि दुसऱ्याच दिवशी विजय अजयकडे आला. दादा, मला कंपनीकडून एक फ्लॅट मिळाला आहे. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण फ्लॅट थोडा लहान आहे. त्यात आपण सगळे एकत्र राहू शकत नाही, म्हणून आम्ही विचार केला आहे की मी आणि संध्या शिफ्ट होतो. अजयला कळलं होतं की विजयला वेगळं व्हायचं होतं. त्याने काहीच न बोलता होकार दिला आणि दुसऱ्याच दिवशी विजय आणि संध्या घरातून निघून गेले. अजयने एक घर भाड्याने घेतलं आणि दुसरीकडे त्याला कामावरून काढून टाकलं. अजय खूप द्विधा मनस्थितीत होता. तुम्ही का रडताय? हे संकट संपायचं तर नावच घेत नाहीये. एका मागोमाग एक वाढतच चाललं आहे. मला कामावरून काढून टाकलं आहे. हे ऐकून प्रज्ञा पण काळजीत पडली, पण तिने अजयला दिलासा दिला. काही हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला यापेक्षाही चांगली नोकरी मिळेल. पण भाडंही द्यावं लागेलच ना. इतके सगळे खर्च कधीपर्यंत कसे पूर्ण होणार? आपण दोघं मिळून काहीतरी करू. आपण दोघं काय करू शकतो? मी जेवण बनवू शकते, तुम्ही ते विकू शकता. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसतं. जर आपण दोघांनी मिळून प्रयत्न केले तर या संकटातून बाहेर पडू. तू बरोबर बोलत आहेस. प्रज्ञाने सगळ्या गोष्टी तिच्या सासूला सांगितल्या. तू बरोबर बोलतेस सुनबाई. कठीण प्रसंगात आपण सर्वांनी मिळून तोंड द्यायला हवं. पण आपण कोणते पदार्थ विकू शकतो? बाजारात तर सगळं आधीपासूनच विकत मिळतंय ना. आपण काही ना काही वेगळं शोधून काढू. चला बाजारात जाऊन पाहूया. प्रज्ञा अजयला तिच्यासोबत बाजारात घेऊन गेली आणि ते सगळ्या पदार्थांच्या गाड्या पाहू लागले. चाट, भेळपुरी, फ्रँकी, मॅगी, पराठे सगळे तर आधीपासूनच विकलं जात आहे. आपण या दोन्ही गोष्टी मिक्स केल्या तर? म्हणजे काय? म्हणजे तुम्ही मॅगी फ्रँकी तर खाल्लीच आहे ना? त्यात फ्रँकी आणि मॅगी सोबत आहे, तसंच काहीतरी. मग आता आपण काय मॅगी पराठे विकायचे? ही आयडिया चांगली आहे. स्वस्त बनेल आणि खूप विकलाही जाईल. खरंच? प्रज्ञाने दुकानातून काही मॅगीचे पॅकेट्स विकत घेतले. तिने मॅगी बनवली आणि मग ती मॅगी पराठ्याच्या पिठात भरून त्याचे पराठे केले. सासूबाई, खाऊन बघा ना कसे झाले. मधुमतीने एक पराठा खाल्ला. वा सुनबाई, हे तर खूपच छान आहे, खूप छान. प्रज्ञाने एक पराठा अजयलाही दिला. अजय तर खूप आवडीने पराठा खात होता. कसा झाला सांगितलं नाही तुम्ही काहीच. खूपच छान. आणखी एक मिळेल का? प्रज्ञाने तिच्या पतीला आणि सासूला आणखी पराठे खाऊ घातले आणि स्वतःही खाल्ला. सर्वांना तिच्या मॅगीच्या पराठ्याची आयडिया आवडली होती. दुसऱ्याच दिवशी प्रज्ञाने मॅगी पराठ्याची गाडी लावली. ताई, हा मॅगी पराठा काय आहे? मॅगी आणि पराठ्याचे मिश्रण. खाऊन तर बघ, खूप चविष्ट लागतो. ठीक आहे, एक मॅगी पराठा द्या मग. प्रज्ञाने त्या मुलासाठी एक मॅगी पराठा केला.
त्या मुलाने तो खाऊन पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमललं. हा तर धमाका आहे. असा पराठा मी कधीच खाल्ला नाही, अजिबात नाही. त्या मुलाचे बोलणे ऐकून आणखी काही माणसं प्रज्ञाच्या गाडीवर मॅगी पराठा खायला आले. प्रज्ञा मॅगी पराठे बनवत चालली होती आणि अजय ग्राहकांना देऊन पैसे घेत होता. दिवसभर दोघं दमून गेले आणि मग त्यांच्या घरी आले. काय झालं? काय झालं नाही हे विचार आई. दिवसभर गिराईक येतच चालले होते. आम्ही दोघे तर दमून गेलो, पण गिराईक थांबायचं नावच घेत नव्हते. आज एवढ्या दिवसांनी अजय आणि मधुमतीच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. आता त्यांना आशेचा किरण दिसत होता. दुसऱ्या दिवशी प्रज्ञाने गाडी लावायच्या आधीच ग्राहक उभे होते. प्रज्ञा धडाधड मॅगी पराठे करत चालली होती आणि ग्राहकांना देत चालली होती. पुढे अनेक दिवस असंच चालू राहिलं. प्रज्ञा आणि अजय यांची मिळकत पाहून ते चकित झाले. आपली एक दिवसाची कमाई माझ्या अर्ध्या महिन्याचा पगार एवढा झाल्या प्रज्ञा. वाटलंच नव्हतं मी कधी इतकं कमवू शकेन. आता तिघेही खुश होते. लवकरच प्रज्ञाने कामाला आणखी लोक ठेवले. ग्राहकांची संख्या वाढतच चालली होती आणि त्यांचा फायदाही वाढत होता. 6 महिन्यातच प्रज्ञा आणि अजयने नवीन घराचं डाऊन पेमेंट दिलं आणि ते त्यांच्या नवीन घरात गेले. मी नेहमी तुला कमी लेखलं, तू शिकलेली नाहीस हा विचार करून, कारण मला माहित नव्हतं की तू काय आहेस. तुझी कला आणि इच्छा शिक्षणापेक्षा मोठी आहे बाळा. तुला अजयला मदत करायची होती आणि ती तू केलीस. मला तुझा खूप अभिमान वाटतो. प्रज्ञाच्या सासूने आज पहिल्यांदा तिला मिठी मारली. हा दिवस प्रज्ञासाठी खूप महत्वाचा होता. एका भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरात ते येऊन पोहोचले आणि हे सगळं प्रज्ञाच्या मॅगी पराठ्यामुळे. कितमपूर नावाचं एक गाव होतं, जिथे आदित्य पकोडा विकायचा. पावसाळ्याचा वेळ होता. दरवर्षी पावसाळ्यात आदित्यच्या दुकानामध्ये लोक भजी खायसाठी यायचे. एक दिवस खूप जोरात कितामपुरामध्ये पाऊस यायला लागला आणि तेव्हा एक माणूस आदित्यकडे येतो. आदित्य, लवकर दुकान बंद कर आणि निघ, गावामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे. काय खरंच? हा बाबा खरंच, लवकर निघ. आदित्य आपल्या दुकानाला बंद करून गावाच्या बाहेर निघून जातो आणि गावामध्ये जोरदार पावसाच्यामुळे पूर येतो. फक्त मनोजच्या शेताला सोडून इतर सगळ्या गाववाल्यांच्या शेतांची नुकसान होते. गावामध्ये भूकमरीचा वेळ आला होता. तर आम्ही काय खायचं? पुऱ्या गावाच्या शेतांचा तर पूर नुकसान करून गेलाय. काही गोष्ट नाही, तुम्ही सगळे खाण्यासाठी माझ्याकडनं भाजी घेऊ शकतात. फक्त माझ्याच शेतीला या पुरामध्ये काही नाही झालंय. आदित्य आपल्या भज्याच्या दुकानाला एकदा परत गावामध्ये उघडतो, पण त्याच्याकडे भजी बनवायची सामग्री नसते. तर तो मनोज सब्जीवाल्याकडून भाजी घ्यायला जातो. अरे मनोज भाऊ, 3 किलो कांदे द्या ना. काय भाव चालू आहे सध्या कांद्यांचा? 70 रुपये किलो चालू आहे कांद्याचा भाव. काय 70 रुपये? ते पण 1 किलोचे? मनोज भाऊ, हे चुकीचं आहे. तुम्हाला माहिती आहे की गावाची स्थिती काय चालू आहे. लोकांना घरामध्ये खायला जेवण नाहीये आणि त्यांचं शेत सुद्धा सगळं उद्ध्वस्त झालंय. त्यांचं कमवायचं स्रोत सुद्धा शेतच होतं. यावेळी लोकांच्या मदतीशिवाय तुम्ही त्यांना लुटायला लागलायत. अरे आदित्य, तू तुझं पोट भर ना. तुझ्या मागे पुढे तर कोणी नाहीये. तू एवढं लोकांबद्दल काय विचार करत आहेस? चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे हे मनोज. आदित्य लोकांच्या नुकसान झालेल्या शेतांना पाहतो आणि बोलतो. एक वेळ होती जेव्हा हे सगळ्या लोकांचं कमवायचं साधन असायचं आणि आता हे सगळं एका वाळवंटासारखं लागत आहे. हा पूर यांच्या वर्षांच्या मेहनतीला घेऊन बुडून गेला. गावामध्ये भूकमरी चालू आहे, लोक आजारी पडत आहेत आणि मी नेहमीसारखं आज सुद्धा काही करू शकत नाहीये. मी काही कामाचा नाही राहिलोय. आदित्य गावाच्या परिस्थितीला बघून खूप उदास होता. तेव्हा त्या नुकसान झालेल्या शेताच्या समोर एक चमत्कारी माणूस प्रकट होतो. मी समुद्राचा राजा आहे. हा जो पूर तुमच्या गावामध्ये आला होता तो माझ्याच चुकीमुळे आला होता.
मला क्षमा कर बेटा. जेव्हा पाऊस हदीपेक्षा जास्त आला तेव्हा माझ्या समुद्राच्या सीमेला माझ्या संतुलनमध्ये नाही ठेवू शकलो आणि त्याचमुळे ह्या गावामध्ये पूर आलाय. आज गावामध्ये ह्या लोकांना खाण्यासाठी काही नाहीये आणि मी सुद्धा त्यांच्यासाठी काही नाही करू शकत आहे. मी माझ्या चुकांना सुधारू इच्छितो. सांग, तू ह्या गाववाल्यांची मदत का करू इच्छितोस? मी माझं आयुष्य एकटाच जगत राहिलो. मी ह्या गाववाल्यांना सोडून, माझं कोणीच नाहीये. हे गाववालेच माझं परिवार आहेत. मला माहीत आहे आदित्य, तू पकोडे विकत होतास ना? आदित्य, जे वस्तू मी तुला देत आहे त्याने गाववाल्यांची मदत कर, जेव्हापर्यंत त्यांचे शेत परत हिरवेगार नाही होणार. समुद्र लोकाचा राजा हात पुढे करतो आणि त्याच्या हातामध्ये एक कढई येते आणि राजा ती कढई आदित्यच्या हातामध्ये देतो. ह्या कढईचं मी काय करू महाराज? पकोडे तळण्यासाठी कांदे आणि तेलाची सुद्धा गरज आहे आणि मी हे पकोडे विकून गाववाल्यांची मदत कशी करणार? ही अशी तशी कढई नाहीये. याच्यामध्ये तुला तेलाची गरज नाही पडणार. त्याच्यामध्ये तू पाणी टाक आणि कुठल्याही भाजीची गरज नाही पडणार. पुरामध्ये आलेल्या दगडांना यामध्ये टाक, ते पकोडे बनून जातील. आदित्य ती कढई घेऊन आपल्या घरी निघून जातो आणि त्या कढईमध्ये पाणी ओततो आणि मग त्याच्या आत दगड टाकतो. ती दगड थोड्या वेळानंतर भजींमध्ये परिवर्तित होतात. हे तर खरंच पकोड्यामध्ये बदलले. मी उद्यापासूनच हे गाववाल्यांना विकायला चालू करतो, ते सुद्धा एकदम कमी दामामध्ये. आदित्य गावामध्ये भजी विकायला सुरुवात करतो. तेव्हा तिथे एक माणूस त्याच्या जवळ भजी खाण्यासाठी येतो. मला थोडे पकोडे दे ना बेटा. माझी एक छोटी मुलगी आहे, तिने खूप दिवसापासून काही नाही खाल्लंय. तिची तब्येत सुद्धा ठीक नाहीये. बेटा, थोडं खाण्यासाठी पकोडे देतोस? बिलकुल चिंता नका करू, मी आत्ता देतो. आणि याचे पैसे द्यायची सुद्धा तुम्हाला काही गरज नाहीये. बस तुम्ही तुमचं आणि तुमच्या मुलीवरती लक्ष ठेवा. आणि हे घ्या, याला आता इथेच खाऊन घ्या. जसंच तो माणूस त्या भजींना खातो तर असं वाटतं जसं त्याच्यामध्ये एक नवीन प्राण आले आहेत. तो खातानाच एकदम दुरुस्त होऊन जातो. हे तर चमत्कारी पकोडे आहेत. याला खाल्ल्यानंतर माझ्या पाठीचं दुखणंच बंद झालं आणि आता मला तंदुरुस्त झाल्यासारखं वाटत आहे. हे जादूचे पकोडे आहेत. याला मी दगडांपासून बनवलं आहे. याला खाऊन लोकांचं आजारपण पण दूर होणार आहे. आदित्य त्या माणसाला सगळं काही सांगतो आणि हळूहळू करून सगळेजण आदित्यचे भजी खाण्यासाठी यायला सुरुवात करतात. जो काही आजारी होता त्याचे सर्व रोग भजी खाऊन बरे व्हायला लागले होते. हे भजी तर खूपच स्वादिष्ट आहेत. जेवढं खाऊ तेवढं कमीच वाटतं, मन भरतच नाही. हो, बरोबर बोलत आहे. आणि अजून तर अजून माझ्या मुलीची तब्येत सुद्धा ठीक केली आहे. आदित्य, मी तुझा खूप आभारी आहे. अशा अवघड वेळी तू ह्या गावाला खूपच साथ दिलेली आहेस. गावामध्ये सगळीकडे फक्त आदित्यच्या जादुई भजींची चर्चा होत होती. हे सगळं पाहून मनोजला अजिबात नाही आवडत. आता या लोकांना काय झालंय? कोणी माझ्याकडनं भाजीच विकत घेत नाहीये. सगळे त्या आदित्यच्या पकोड्यामुळे विचार केला होता की नवीन बंगला खरेदी करेल, पण हे आदित्यनं माझे सगळे स्वप्न तोडून टाकले. मला लवकरच याचं काही ना काहीतरी करावंच लागेल. मनोज मनातल्या मनात एक योजना बनवायला लागतो. तेव्हा त्याच्या समोर गावाचे प्रधान येतात. आता तरी भाजी जरा कमी भावामध्ये विकायला चालू कर मनोज, नाहीतर तुझं नवीन दुकान बुडून जाईल आणि त्यातून कधी बाहेर नाही येऊ शकणार आणि नंतर यातून तू सांभाळू शकणार नाही स्वतःला. गावाची स्थिती आता वेळेनुसार बरोबर होत चाललीये आणि भूकमारी जी होती ती आदित्यने नीट करून टाकलीये. तुम्ही बरोबर बोलत आहात प्रधानजी, पण हे जादूचे पकोडे आदित्य बनवतो तरी कसे आहे? त्याला समुद्राच्या राजाने एक कढई दिली होती, ज्याच्यामध्ये दगड टाकला की ते पकोड्यामध्ये बदलून जातात. आणि अजून तर अजून त्यामध्ये तेल टाकायची गरज पण नाही पडत. मी तर विचार करत आहे गाववाल्यांच्या सहमतीने या गावाचं नाव पकोडा गाव ठेवून देऊ. शेवटी आम्हाला पकोड्यांनी तर जिवंत ठेवलंय. असं बोलून तो तिथून निघून जातो.
जेव्हा आदित्य आपल्या दुकानाला बंद करायला जात होता तेव्हा तिथे मनोज येतो. आदित्य, मी आता बघितलं की समुद्राच्या किनाऱ्यावरती एक मुलगा फसलाय. मला पोहायला नाही येत. मला असं वाटतंय तू त्याला वाचवून घे. अच्छा, ठीक आहे, मी आत्ता चालला जातो. आदित्य ताबडतोब समुद्राकडे पळून जातो आणि मनोज स्वतःला बोलतो. हा तर खरंच मूर्खाच निघाला. आता मी याच्या दुकानातून ती कढई चोरून घेईल. मग कोण बनवतं जादुई पकोडे मी तर बघतोच. मनोज ती कढई डोक्यावर ठेवून जायला लागतो. तेव्हा एक मोठा प्रकाश त्याला दिसायला लागतो आणि त्याच्या डोक्यातून ती कढई खालती पडून जाते. हे कसला उजेड आहे. तेव्हा तिथे तोच समुद्राचा राजा प्रकट होतो. आपल्या स्वतःला सांभाळ आणि बघ, मी जे तुला दाखवत आहे. एक मुलगा होता जो किटामपुरामध्येच राहत होता. तो दिवस रात्र लोकांच्या मदतीमध्येच लागलेला असायचा. मावशी द्या, मी हे ओझं तुमचं उचलतो. तो त्या म्हाताऱ्या आईची मदत करतो. त्याचं सामान तो घरापर्यंत पोहोचवून देतो. त्याच्याजवळ खायला सुद्धा काही नाहीये. काही दिवसांपर्यंत तो फक्त समुद्राच्या तटावरती असतो, विना काही खाता. त्याच्यासोबत कोणी बोलायला नसतं. तेव्हा तो कुत्र्यांसोबत बोलायचा. पण तो मुलगा नेहमी हसत राहायचा. आज तर खूप जास्त जेवण मला मिळालं, पण मी एकटाच खाऊन माझं का पोट भरू. चला, मी माझ्या मित्रांसोबत आपलं जेवण मिळून वाटून खाईल. जोरात पावसामुळे त्याच्या डोक्यावर छत सुद्धा नव्हतं, पण मी त्याला कधीच तुटताना नाही पाहिलं. आणि जेव्हाही कुठल्या गाववाल्याची मदत करायची वेळ आली तर तेव्हा मी कधीच त्याला नाही म्हणताना नाही ऐकलंय. एक दिवस प्रधान त्याला बघतात जोरात पावसामध्ये. बेटा, तू इथे काय करत आहेस? मी गाववाल्यांकडून तुझ्याबद्दल खूप काही ऐकलंय की तू गाववाल्यांची खूप मदत करतोस. माझ्याकडे घर नाहीये ना प्रधानजी, आणि माझं कोणी नाहीये सुद्धा, तर मग शेवटी मी गाववाल्यांचीच मदत करतो. असं का म्हणत असतोस की तुझं कोणी नाहीये? मी आहे ना. मला आजपासून तुझ्या वडिलांसारखं समज बेटा. चल सांग, तुला काय चांगलं आवडतं खायला? हो, मला पकोडे खायला खूप आवडतं. ही गोष्ट आदित्यची आहे, ज्याच्याकडे काहीच नव्हतं, आणि जे काही होतं त्याने सुद्धा तो लोकांची मदतच करत होता. आणि इथे तू आहेस, ज्याच्याकडे सगळं आहे पण कोणाचीच मदत नाही करत आहेस. मला माफ करा महाराज. जेव्हा सगळ्यांचे शेत आणि सगळे व्यवस्थित होतील, तुझेच फक्त बुडून जातील. जेव्हाही या गावामध्ये पाऊस येईल, तुझी जमीन आणि शेत नष्ट होऊन जातील, आणि त्या गाववाल्यांचे शेत एका नवीन सकाळी सारखे खुलून उठतील. मनोज निराश होऊन तिथून निघून जातो. आदित्य पण आपल्या दुकानावर परत येतो आणि भजी विकायला सुरुवात करतो. आणि प्रधान पूर्ण गाववाल्यांच्या सहमतीने गावाचं नाव कितामपुरा गाव सोडून पकोडा गाव म्हणून ठेवतात.